अल्बर्ट आइन्स्टाईननी म्हटलं होतं, जसं एखाद्या खोल पाण्याच्या डोहात पडलेला सूर्याचा किरण हळूहळू लुप्त होतो आणि त्याच्या तळाशी असलेल्या गोष्टी तशाच अंधारात राहतात, तसंच मानवाचं विज्ञान ही पृथ्वीच्या बाबतीत एका सीमेनंतर धूसर होतं आणि संपतं. आणि या पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक घटना मानवासाठी तशाच अज्ञात आणि अंधारात राहतात. मानवी इतिहास अशा अनेक घटनांचा साक्षी आहे की ज्या आज सुद्धा मानवी मनाला एक प्रश्न बनून राहिले आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये विश्वात घडलेल्या 11 अशा घटना बघणार आहोत की ज्या का घडल्या हे कोणीही सांगू शकत नाही. नंबर 1. 15व्या शतकातील डॉमिनिको गिर्लांडायोची रहस्यमय चित्रे. इतिहासाची काही जुनी पाने बघताना आपल्या पूर्वजांद्वारा रचित अशा अनेक घटना पाहायला मिळतात ज्याचा अर्थ लागत नाही. इतिहासातील या घटना परग्रही लोकांचं अस्तित्व दाखवतात असं जाणकार म्हणतात. त्या काळच्या लोकांना असे काही अलौकिक अनुभव आले होते ज्याचा उल्लेख त्यांनी शिलालेख किंवा चित्रांद्वारे केला. त्यातीलच एक होते इटलीचे चित्रकार डॉमिनिको गिर्लांडायो. त्यांनी 15व्या शतकात म्हणजेच आजपासून 600 वर्षापूर्वी एक पेंटिंग बनवली होती, मोडोना विथ सेंट जोआनियो. या चित्राच्या मागे एक माणूस उभा दिसतो जो आपले हात वर करून आकाशातून येणाऱ्या अज्ञात वस्तूकडे बघत आहे. आकाशातून येणारी ही वस्तू एखाद्या UFO किंवा ज्याला आपण उडती तबकडी म्हणतो अशी दिसते. काही लोक म्हणतात की डॉमिनिकोने हे एका देवदूताचं चित्र रेखाटलं आहे, पण ही आकृती कोणत्या देवदूतासारखी दिसत नाही. विशेषज्ञांचं असं म्हणणं आहे की डॉमिनिकोने आकाशातून येणारी अशी कोणती तरी गोष्ट पाहिली असेल जी त्याने या चित्रात रेखाटली. हे चित्र इटलीच्या एका म्युझियममध्ये आजही सुरक्षित ठेवलं आहे, पण या आकृतीबद्दल अजूनही रहस्य कायम आहे. नंबर 2. रोंगो स्क्रिप्ट. रोंगो स्क्रिप्ट नावाची एक अतिप्राचीन भाषा आहे जी आर्किओलॉजिस्टसाठी पण एक कोड आहे. जेव्हा आपण एखाद्या जुन्या भाषेला डिकोड करण्यात यशस्वी होतो तेव्हा आपल्याला त्या युगातील लोकांच्या आयुष्याबद्दल असलेली रहस्यमय माहिती मिळते. रोंगो स्क्रिप्ट ही 19व्या शतकात ईस्टर आयलंडवर सापडली होती. असं म्हणतात की तिथले लोक 18व्या शतकापर्यंत ही भाषा बोलत होते, पण त्यानंतर या भाषेचं ज्ञान लुप्त झालं. या भाषेबद्दल विलक्षण गोष्ट ही ईस्टर आयलंडमध्ये सापडलेली ही भाषा भारताच्या प्राचीन सिंधू घाटी सभ्यतेच्या भाषेबरोबर तंतोतंत जुळते. आश्चर्याची गोष्ट ही की ईस्टर आयलंड सिंधू भूमीपासून जवळजवळ 60,000 किलोमीटर दूर प्रशांत महासागरात बसला आहे. नंबर 3. द ताओस हून. 1990च्या दशकातील ही गोष्ट. अमेरिकेच्या ताओस शहरातील लोकांना रात्री अचानक आकाशातून उच्चाराचा एक कर्णकर्कश ध्वनी ऐकू आला, ज्याची फ्रिक्वेन्सी ही कमी जास्त होत होती, पण तो कुठून आला हे समजतच नाही. अजूनही ताओस मध्ये हा आवाज ऐकल्याचे लोक सांगतात. काही संस्थानांद्वारे याचा शोध घेण्याचेही अनेक प्रयत्न झाले, पण ते सगळे विफल गेले. हा आवाज अचानक येतो आणि अचानक नाहीसाही होतो, पण हा कुठून येतो, का येतो हे अजूनही कुणालाही माहीत नाही. नंबर 4. सिकाडा पझल 3301. 2012 साली अनेक फेसबुक युजर्सच्या अकाउंटवर अज्ञात ID वरून मेसेज आले. त्यामध्ये एका अज्ञात वेबसाईटची लिंक शेअर केली गेली होती. या वेबसाईटवर गेल्यावर एका विचित्र हसऱ्या गॉबलिनच्या इंटरफेस वर एक कोड दिलं गेलं होतं. हे सोडवल्यानंतर अशीच कोड्यांची एक शृंखला समोर येत होती, ज्यामध्ये काही गणितीय, काही शाब्दिक तर काही भूमितीय कोड्यांचा समावेश होता. उत्तरे जे कोणी देईल गॉबलिन त्याच्या 3 इच्छा पूर्ण करेल असे तिथे एक ब्रीदवाक्य लिहिले गेले होते, पण त्याच्याच खाली लाल रंगात एक वॉर्निंग ही लिहिली होती. यू कांट क्विट द गेम मिडवे, अदरवाइज ही विल पेनलाइज यू. असं म्हणतात
ज्या लोकांनी याकडे दुर्लक्ष करून तो खेळ अर्ध्यावर सोडून दिला, त्यांच्या आयुष्यात काही ना काही विचित्र गोष्टी घडल्या. आजही हा गेम आणि ही वेबसाईट अचानकपणे इंटरनेटवर दिसायला लागते आणि अचानक गायबही होते. याचा सोर्स आजही अज्ञात आहे. ही कोण चालवतं, यामागे कुणाचा हात आहे, हे आजही एक न उमगलेलं कोडं आहे. नंबर 5, मिस्ट्री ऑफ फेड्रिक व्हॅलेंटाईन. 20 ऑक्टोबर 1978. ऑस्ट्रेलियाचा एक पायलट फेड्रिक व्हॅलेंटाईन हिंद प्रशांत क्षेत्रातून प्रायव्हेट जेटद्वारे प्रवास करत होता. अचानक त्याला एक विचित्र गोष्ट त्याच्या समोरून उडताना दिसली. त्यांनी असा बेस सेंटरशी रिपोर्टही केला. बेस सेंटरकडून त्यांना ताबडतोब परत येण्याचे आदेश मिळाले, कारण ती उडती वस्तू दुसऱ्या देशाचे फायटर जेट असेल असा त्यांचा अंदाज होता. व फेड्रिकच्या म्हणण्यानुसार तबकडीसारखी दिसणारी ही गोष्ट कोणते विमान नव्हती, ती त्यांच्या भोवती गिरट्या घालत होती. त्यानंतर काही क्षणातच बेस सेंटरच्या रिसिव्हरमध्ये एक कर्णकर्कश ध्वनी ऐकू आला आणि तो ब्लास्ट झाला. त्यानंतर फेड्रिक व्हॅलेंटाईनच्या जेटशी बेस सेंटरचा संपर्क तुटला. त्यानंतर फेड्रिक व्हॅलेंटाईनचा आणि त्या जेटचा काहीही पत्ता लागला नाही. ते कुठे गेले हे कुणालाच माहीत नाही. त्याच्या खाली पडण्याचे अवशेषही कधीच सापडले नाही. फेड्रिक व्हॅलेंटाईनचं हे रहस्य आजही अंधारातच आहे. नंबर 6, द डेव्हिल सी इन द पॅसिफिक ओशन. अनेक मोठी जहाजे आणि विमाने गिळंकृत करणारा बर्मुडा ट्रायंगल बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, जगात ती एकटीच अशी रहस्यमय जागा नाही जिथे अशा परलौकिक घटना घडतात. प्रशांत महासागरात दक्षिण जपानपासून जवळ असणाऱ्या समुद्र भागाला डेव्हिल सी म्हणून ओळखलं जातं. समुद्राचा हा भाग नेहमी गडद काळ्या ढगांनी व्यापलेला असतो. अनेक जहाजे, विमाने या ठिकाणी लुप्त होतात. समुद्राच्या खोल तळाशी एक महाभयंकर जीव वास करतो असं रहिवासियांचं म्हणणं आहे. 1952 मध्ये जपानचं HMS सेगामी नावाचं एक जहाज या ठिकाणाहून जात होतं. तेव्हा त्याच्या कॅप्टनला त्या एका समुद्रात काही हालचाल जाणवली. एक भली मोठी आकृती त्याच्या जहाजाखाली फिरत असल्याचं त्याला जाणवलं. पहिला त्याला वाटलं हा वेल मासा असेल, पण त्या आकृतीचा आकार वेल माशापेक्षाही मोठा असल्याचं त्याला जाणवलं. त्याने कंट्रोल रूमशी संपर्कही केला, पण काही थोड्या वेळानेच त्या जहाजाशी कंट्रोल रूमचा संपर्क तुटला आणि ते जहाज त्या समुद्रात कायमचे लुप्त झाले. ते परत कधीच सापडले नाही. ती आकृती कोण होती, कुठून आली होती, हा प्रश्न कायमचा अनुत्तरितच राहील. नंबर 7, डान्सिंग प्लेग. आजपासून जवळजवळ 500 वर्षापूर्वी 26 जुलै 1518 मध्ये फ्रान्समधील एक महिला अचानक रस्त्यावर नाचू लागली आणि नाचत नाचतच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पुढे फ्रान्समध्ये अनेक लोक या विचित्र आजाराने मरू लागले. त्यामध्ये ते अचानकपणे नृत्य करायला सुरू करायचे. त्यांच्या शरीरावरचा ताबा पूर्णपणे सुटून जायचा आणि जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत त्यांचा नाच थांबत नसायचा. या विचित्र आजाराचे कारण कधीच समजले नाही, पण यामुळे फ्रान्समध्ये जवळजवळ 500 लोकांचा जीव गेला. शोधकर्त्यांनी यावर खूप अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण या प्रकारचा आजार त्यांना जगात परत कुठेच आढळला नाही. नंतर 20व्या शतकात यावर एक कादंबरीही लिहिली गेली, ज्यामध्ये या घटनांचे सखोल वर्णन केले आहे. नंबर 8, द तंगुस्का इव्हेंट. 1908च्या सकाळी अमेरिकातील सायबेरियामधल्या तंगुस्का नदीजवळ एक उल्कापात झाला. आसपासच्या 3000 चौरस मीटर्सला एक मोठा खड्डा जमिनीला पडला. तो इतका मोठा होता की त्यामुळे तंगुस्का नदीचा मार्ग बदलला. इतकंच नाही, जवळजवळ 300 किलोमीटर पर्यंत मोठमोठे वृक्ष मुळापासून उपटून खाली पडले.
पण आश्चर्याची गोष्ट ही की ज्या उल्केमुळे इतकं सारं घडलं ती कुठेच सापडली नाही. जेव्हा एखादी उल्का पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा जर तिचा आकार लहान असेल तर पृथ्वीच्या वातावरणीय दबावामुळे वायुमंडलामध्ये तुटून राखेच्या स्वरूपात ती विखुरली जाते. पण इतका मोठा आघात करणारी उल्का ही निश्चितच मोठ्या आकाराची असावी. तिच्यावर वायुमंडलीय दाबाचा काही परिणाम झाला नसावा असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या आकाराची उल्का कोणत्या मानवी उपग्रहाला दिसली कशी नाही, आणि जरी ती पृथ्वीवर आढळली तर मग गेली कुठे? या प्रश्नांची उत्तरे आजही मिळालेली नाही. नंबर 9. द मॅरी शिप मिस्ट्री. 1861 मध्ये गायब झालेलं मॅरी कॅसल नावचं हे जहाज 1872 मध्ये अटलांटिक महासागरात तरंगताना आढळलं, जे पूर्णपणे निर्मनुष्य होतं. 1861 मध्ये मालवाहतुकीसाठी हे जहाज कॅनडाच्या बंदरावरून निघालं होतं. तेव्हा यात 10 प्रवासी होते, पण त्यानंतर काही दिवसातच त्यांच्याशी संपर्क तुटला. जवळजवळ 10 वर्षांनी हे जहाज पुन्हा समुद्रात दिसू लागलं, पण त्यात कोणीच नव्हतं. या जहाजातील बाकी कोणतीही वस्तू गायब झाली नव्हती, पण क्रू मेंबर्स मधला एकही व्यक्ती तिथे नव्हता. बाकी जहाजाला कोणतीच इजा झाली नव्हती. त्या 10 क्रू मेंबर्सचं काय झालं हे आजही एक रहस्य आहे. त्यांचं काय झालं याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात, पण त्यांचा शोध परत कधीच लागला नाही. नंबर 10. द मॅक्स हेडरूम ब्रॉडकास्ट सिग्नल. 22 नोव्हेंबर 1987 ची ही गोष्ट. शिकागोची 2 टीव्ही स्टेशन्स WGN TV आणि WGTW अज्ञात व्यक्तीकडून हायजॅक करण्यात आली आणि त्यावर एक गूढ गॉगल घातलेला चेहरा दिसू लागला. एका विचित्र घोगऱ्या आवाजात हा मुखवटा काहीतरी बोलत होता, पण त्याचे शब्द स्पष्ट नव्हते. ही घटना टेलिव्हिजन क्षेत्रातील एक न उलगडलेल्या रहस्यामधील एक आहे, कारण अमेरिकेची उन्नत इन्व्हेस्टिगेशन एजन्सी FBI सुद्धा या व्यक्तीचा पत्ता लावू शकली नाही. हे रहस्य कधीच उघडकीस आले नाही. काही लोक म्हणतात की कोणत्या तरी कॉलेज स्टुडंट्सनी हे केलं होतं, पण FBIच्या रिपोर्टनुसार या टीव्हीच्या यंत्रणेत काहीच आंतरिक बिघाड केला गेला नव्हता, ज्याशिवाय हे कृत्य करणं त्या काळी जवळजवळ अशक्य होतं. आणि आलेले हॅक सिग्नल हे दूर प्रशांत महासागरातून येत होते, जिथे दूर दूर पर्यंत खोल आणि गहिऱ्या समुद्राशिवाय काहीही नाही. नंबर 11. द क्रॉप सर्कल फेनॉमिना. 1600च्या शतकात इंग्लंडच्या शेतामध्ये मोठमोठ्या आकाराची वर्तुळे अचानक गूढरित्या दिसू लागली. प्रथम दर्शनी असं वाटायचं की एखादी भली मोठी अज्ञात वस्तू या ठिकाणी उतरली असावी, इतका त्याचा आकार मोठा होता. पुढे ही घटना 1970 मध्ये अमेरिकेतील आणि भारतातील ही काही ठिकाणी आढळून आली. तज्ज्ञांनी यावर भरपूर शोध केले, पण एका रात्रीत अशा आकृत्यांचा निर्माण कसा झाला याचं उत्तर त्यांना कधीच मिळालं नाही. याबद्दल अनेक कथा सांगितल्या गेल्या. काही जणांनी ही जंगली जनावरांच्या शेतात घुसल्यामुळे तयार झाली असावी असा अंदाज केला. पण प्रश्न हा उरतो, ते कोणते जंगली जनावर होते ज्यांनी इतक्या अचूकरित्या या आकृत्यांची रचना केली? काही जण याला मानव निर्मित म्हणतात, पण काही जणांचं असं म्हणणं आहे की 1600 साली इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या या आकृत्या आणि जवळजवळ 300 वर्षांनंतर अमेरिका व भारतात आढळून आलेल्या या आकृत्यांमध्ये इतकं साम्य कसं? ही गूढ आजही कायम आहे की ही विचित्र वर्तुळे शेतात एका रात्रीत कशी तयार होतात आणि ती कोण तयार करतं? विश्वातील या विचित्र आणि रहस्यमय घटनेच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच रोचक आणि अज्ञात गोष्टींची माहिती घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.